महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये पुन्हा एकदा नाना पटोले यांचं नाव समोर येत आहे। त्यामुळे आता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेच पुढचे मुख्यमंत्री होतील असा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे। काँग्रेस नेत्यांच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी होण्याची शक्यता आहे। सविस्तर पाहूयात। मवियात मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाना पटोलेंच्या दाव्यानं मवियात यादवी। मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत हमरीतुमरी। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून यादवी माजल्याचं चित्र आहे। विदर्भात जास्तीत जास्त जागा जिंकल्यास नाना पटोलेंकरता मुख्यमंत्रीपद खेचून आणू असा दावा काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केलाय। विकास ठाकरेंनी हा दावा केल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही नाना पटोले यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कंबर कसण्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। काल ज्या पद्धतीने सभागृहात सर्वांची इच्छा होती, सगळे नेते विदर्भातले होते, ज्यांनी बोलून दाखवलं त्याच्यावरच माझं भाष्य होतं की विदर्भातून जास्तीत जास्त आमदार निवडून गेले तर मला वाटतं की विदर्भीय जनतेला न्याय हायकमांड देईल। हायकमांडला आम्ही सगळे नेते जाऊन सांगू, साकडं घालू। आणि हे केव्हा की विदर्भातून जास्तीत जास्त आमदार निवडून आल्यावर। काँग्रेस नेत्यांच्या मुख्यमंत्रीपदी हिसकावून घेण्याच्या भाषेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप घेतलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महाविकास आघाडीत आहे, पण तो पक्षही अशी भाषा करत नाही असं शरद पवार यांनी सुनावलंय। शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ। राष्ट्रवादी सुद्धा असं म्हणत नाहीये की आम्हाला जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ। त्याच्यामुळे ज्या नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतात। प्रत्येक पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय। त्याच भावनेतून विकास ठाकरेंनी वक्तव्य केल्याची सर्वसारव नाना पटोले यांनी केली आहे। बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल। महायुतीच्या हातातून सत्ता घेणं हे सहज सोपं नाही। महाविकास आघाडी समोर महाराष्ट्रात सत्ता आणण्याचं मोठं आव्हान असताना मवियात मुख्यमंत्री कोण होणार याची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे। ही स्पर्धा महाविकास आघाडीला पराभवाकडे नेण्याची भीती व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।